जसं मी तुम्हाला म्हटलं की इथे 7,600 कोटीचा जो काही सेल्स आहे कंपनीने आपल्याला सांगितलेलं आहे, तर त्याचं आपण जर रिव्हर्स कॅल्क्युलेशन 4.5% पॅट मार्जिन ते त्याच्यावर आपल्याला देणार आहेत. आणि जर असं आपण धरलं की त्यांनी हा सगळं सक्सेसफुली एक्झिक्यूट केलं तर, आणि तरची गोष्ट आहे. ओके, हे कसं आहे की शेवटी बिझनेस आहे, बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स होत राहतात. पण आपण धरूया की मॅनेजमेंट हे सांगतंय, तर त्यांनी ते 100% जर केलं तर त्यामध्ये त्यांना 4.5% प्रॉफिट मार्जिन जर मिळालं तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला 342 कोटीचा प्रॉफिट यामध्ये कंपनीला मिळेल. तर त्यामध्ये आजचा जो पीए म्हणजे कारण कसं आहे की कुठलीही कंपनी शेवटी एक प्रत्येक एक गोष्टीची प्रत्येक शेअरची एक व्हॅल्यू असते, म्हणजे त्याला आपण किती किंमत द्यायची. जर आता ही व्हॅल्यू प्राइस म्हणजे व्हॅल्यू नाही, म्हणजे 342 जर आज त्यांचा जो शेअर आहे 380 रुपये म्हणजे स्वस्त आहे का, तर तो स्वस्त कशावरनं काढतो, स्वस्त किंवा महाग आहे, म्हणजे हे त्याला पी म्हणजे प्राइस टू अर्निंग व्हॅल्यू जे काही आहे त्याच्यावरून हा कॅल्क्युलेट करायचा असतो की मी आज 1 रुपया कमावण्यासाठी मी आज किती रुपये इन्व्हेस्ट करतोय. तो साधारण अपेक्षित आहे की 20 ते 30च्या रेंजमध्ये जर असेल तर तो खूप उत्तम आहे, जर कंपनी चांगली ग्रो होणार असेल तर. ओके, त्या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो की कंपनी एक मल्टी बॅगर रिटर्न्स आपल्याला पुढे देखील मिळून देऊ शकते. ओके, तर या परिस्थितीमध्ये जर आपण त्याचा पी कॅल्क्युलेट केला तर आजचा तो पी त्याचा 42 आपल्याला दिसतोय, आणि 7,600चा त्यांनी जर आपण असं धरूया की त्यांनी वर्कआउट केलं आणि त्यांचं 2 वर्षामध्ये ते झालं, तर त्या परिस्थितीमध्ये यांचं जे काही पॅट येईल ते म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे तो येईल 342. आजच्या कंपनीचं जे मार्केट कॅप जे आहे ते आहे 5,588. म्हणजे पी कसा काढला जातो की प्राइस टू अर्निंग, प्राइस म्हणजे काय आजचं मार्केट कॅप 5,588, आणि त्याच्यामध्ये एकतर आपण पी म्हणजे त्याचं मार्केट कॅप भागिले त्याचं नेट प्रॉफिट जे काही येतं त्या पद्धतीने काढू शकतो. किंवा दुसरा मार्ग आहे की तुम्ही प्राइस जी ऍक्च्युअल प्राइस आहे आणि त्याचा ऍक्च्युअल ईपीएस, ह्या 2 वेने आपण पी काढू शकतो. तर आपण आता काय करतोय की मार्केट कॅप भागिले नेट प्रॉफिट आणि जे काही दिलेलं आहे कॅल्क्युलेट करून, तर त्याच्या मार्गाने आपण तो काढतो. दोन्ही मार्गाने आपल्याला काढता येतं. तर 5,588 भागिले 342 असं काढलं तर आज फक्त ही कंपनी जी साधारणतः 50% ग्रो होणारी कंपनी आहे, जी ग्रोथ दाखवली, म्हणजे आपला जीडीपीचा ग्रोथ जो आहे तो 7.5% ग्रोथ आहे, आणि साधारणतः त्याच्यामध्ये इन्फ्लेशनची ग्रोथ ऍड केली 6%ची, साधारणतः 12-13% आपलं जे काही ओव्हरऑल जे काही मार्केट आहे, आपली इकॉनॉमी आहे ती ग्रो होतीये. ओके, नेट ग्रोथ आहे ती 6%, 7.7% जीडीपीची ग्रोथ, आणि त्याच्यामध्ये इन्फ्लेशन, तर 13%चं आपलं ग्रोथ इंजिन आहे. त्याच्या वर्सेस ही कंपनी जी आहे ती आपल्याला 50%ची ग्रोथ होणारी कंपनी आहे जवळपास. ओके, जी आपल्याला साधारणतः 16%, 16च्या पीई वर फक्त मिळते.